शेतकरी मित्रांनो, सिमला मिरचीमध्ये आता सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की बाबा पाऊस जास्त पडतोय काही ठिकाणी आणि काही ठिकाणी कमी पडतोय. वातावरणामध्ये ह्युमिडिटी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. अशा वेळेला ज्या वेळेला तुमच्याकडे ह्युमिडिटी होईल त्यावेळेला आता कसं आहे, आपल्याला फुटवा पाहिजे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. जेवढा फुटवा असेल तेवढं आपल्याला उत्पादन वाढतंय. ही काय दगडावरची रेषा आहे. पण ह्यामध्ये पण आता ह्याच्या आधी आपण काय प्रॅक्टिस करत आलेलो आहे सिमला मिरचीमध्ये की बाबा पेऱ्यातलं अंतर नको, जेवढं लहान झाड असेल जेवढं फुटवा असेल तेवढं आपल्याला चांगलं उत्पादन येते. पण त्याच्या अपोज आपल्याला थोडं काम करायचं आहे. आता बघू शकशील तुम्ही की बाबा इथं महत्वाचं काय आहे की इथं बाबा सिमला मिरची लागत आहे आपल्याला. फुटवा खूप जास्त आहे, हेवी जास्त आहे. पण जेवढा हेवी जास्त फुटवा असेल तेवढा इथं जर का आता थ्रिप्स आलाच तर थ्रिप्स आहे, माइट्स आहे किंवा कुठलाही रोग आला तर ह्या फुटव्यामुळं इथल्या दाटपणामुळं एकदम जास्त अटॅक होऊन हेवी प्रॉब्लेम होतो. आपल्याला त्याचं सोल्युशन काढायला किंवा स्प्रे बसायला दमवतं. त्यामुळे आपण शेड्यूल करत असताना पेऱ्यातलं अंतर थोडं वाढवून घ्यायचं नकळत आपल्याला. तुमच्या प्लॉटचं सिच्युएशन किंवा सोल्युशन बघून आमच्या टीमशी संपर्क साधला तर तुम्हाला नक्की त्याचं प्रॉपर शेड्यूल देतील. एकदा तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि त्या गोष्टीवर काम करा. त्या पेऱ्यातलं अंतर थोडं वाढवलं आपण, स्प्रे तुमचा प्रॉपर बसला तर त्याचा जो काही प्रॉब्लेम आलेला आहे त्याचं सोल्युशन पटकन काढता येतं आपल्याला. धन्यवाद.